श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात. RJ कैलास सोबत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर आनंदी रहा, आनंद लुटा. आणि आज आपण मानवी मनाच्या विविध पैलूंवर बोलत आहोत आणि मानवी मनाच्या ज्या अवस्था असतात त्या अनुषंगाचं जे चित्र आहे ते आपण आपल्या आजच्या शोसाठी दिलं होतं, ज्यावर आपल्याला संपूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक मान्यवरांनी सुंदर सुंदर रचना पाठवलेल्या होत्या श्रोते हो. आणि तुम्हाला माहीत आहे श्रोते हो की आपली जे पूर्वज होते अगोदरचे किंवा आत्तासुद्धा जे 50-60पेक्षा जास्त वयापेक्षा जास्त जे वयस्कर लोक आहेत त्यांनी नैराश्य, दबाव, तणाव हे शब्द अगदी ऐकलेले सुद्धा नसतील. कारण त्या लोकांच्या गरजा कमी होत्या, त्या लोकांच्या इच्छा कमी होत्या आणि ते लोक आहेत त्यात समाधान मानून सुखासमाधानानं राहत असत. आपल्याला माहीत आहे श्रोते हो की पूर्वीच्या काळी पैशापेक्षा वस्तूंना जास्त किंमत होती. म्हणजे पैशाला जास्त किंमत लोक ते देत नव्हते. त्याचं कारण असं असायचं की मुबलक प्रमाणामध्ये साधनांची त्यांना आवश्यकतेपुरती उपलब्धता असायची आणि ते त्यावर आपली उदरनिर्वाह करायचे. आपापलं कौशल्य ते दाखवायचे आणि आपापल्या क्षेत्रामध्ये यश मिळवायचे. परंतु काळ बदलला, स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे की आज अगदी 95-97% जरी मार्क पडले 100पैकी तरीसुद्धा आपण आपल्या मुलांवर दबाव टाकतो की तुला जर स्पर्धेत टिकायचं असेल तर तुला 98-99% मार्क घ्यावे लागतील. आणि निश्चितपणे आपण त्यांच्या मनाचा, त्यांच्या क्षमतांचा, त्यांच्या कृतीचा अजिबात विचार करत नाही आणि आपण त्यांच्यावर अपेक्षांचं इतकं मोठं ओझं लादतो की ते बिचारे अगदी घुसमटून जातात. म्हणून मी सर्व पालकांना सुद्धा विनंती करतो की तुम्ही तुमची मतं आणि तुमच्या अपेक्षांचं ओझं जे आहे ते विद्यार्थ्यांवर कधीही लादू नका. त्याला त्याच्या मनाप्रमाणे जगू द्या. तुम्ही त्याला मार्गदर्शन करा, योग्य असा मार्ग दाखवा, त्यांना ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या सर्व पुरवा. परंतु त्यांना फक्त तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे पूर्ण प्रयत्न करा, यश निश्चित मिळेल. अशा स्वरूपाचे आत्मविश्वास वाढवणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचा उपयोग करा. तू असाच आहे, तुला हे जमणारच नाही, तू असं केलं तर असं होईल. म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या बोलण्यातून, प्रत्येकाच्या वागण्यातून आणि कृतीतून सुद्धा कायम सकारात्मकता जी आहे ती दिसली पाहिजे. तरच मुलांचा उत्साह द्विगुणित होईल आणि मुलांना आणखी नव्या जोमाने, नव्या जिद्दीने त्यांचं जे अध्ययन करण्याचं जे त्यांचं कार्य आहे, म्हणजे त्यांना जे शिकायचं आहे, त्यांना जे अभ्यास करायचा आहे ते आणखी क्षमतेने करू शकतील. परंतु बऱ्याच वेळा आपण पाहतो की चांगल्या केलेल्या गोष्टीबद्दल फार कमी वेळा बोललं जातं आणि ज्या काही एखादी दुसरी गोष्ट केलेली नसेल तर ती गोष्ट वारंवार बोलली जाते आणि त्याचा एक जो नकारात्मक असा परिणाम आहे तो प्रत्येकाच्या मनावर होत असतो. आपण पाहिलं असेल की आज डिप्रेशन, नैराश्य ज्याला म्हणतो आपण, किंवा अनेक मानसिक रोगसुद्धा जे आहेत श्रोते हो ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये वाढत आहेत आणि त्याचं जे कारण आहे ते मनातली घुसमट. त्यामुळं मला असं वाटतं की मनामध्ये घुसमट कमीत कमी कशी होईल, कारण आपण ती टाळू तर शकत नाही, परंतु ती कमीत कमी कशी होईल, एकांत कमीत कमी कसा आपल्याला लाभू शकेल, आपण एकांतामध्ये जाण्याचं कसं टाळू शकतो, या गोष्टीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि एवढंच नाही श्रोते हो, तर आपल्याला माहीत असेल की असंही म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्तीला 2 मनं असतात, एक अंतर्मन आणि एक बाह्यमन. बाह्यमन जे असतं ते बऱ्याच वेळा नकारात्मक असतं, परंतु अंतर्मनाचा एक नियम असतो की जेव्हा तुम्ही बाह्यमनामध्ये वारंवार सकारात्मक विचार करता आणि एकदा जर का ते अंतर्मनामध्ये पोहोचले तर अंतर्मन त्या सकारात्मक विचारांना पूर्णत्व देण्यासाठी वेगवेगळ्या वाटा दाखवत असतं. मग जर बाह्यमनाने जर नकारात्मक विचार केले तर तेच विचार अंतर्मनामध्ये जातात आणि अंतर्मन जे आहे ते नकारात्मक विचारांना सपोर्ट करून आणखी नकारात्मकतेच्या गर्तेमध्ये ढकलण्यासाठी प्रयत्न करत असतं. त्यामुळं आपण ठरवायचं आहे की आपण आपल्या बाह्यमनामध्ये कशा प्रकारचे विचार करायचे आहेत. आपण जर सकारात्मक विचार केले तर निश्चितपणे आपल्याला ते जे आपले विचार आहेत, आपलं ध्येय आहे, आपलं उद्दिष्ट आहे, आपलं जीवन आनंदी, सुखाने, समाधानाने जगण्यासाठी जे मार्ग आहेत ते आपलं अंतर्मन आपल्याला दाखवत राहील. त्यामुळं मला असं वाटतं श्रोते हो की मनातली घुसमट मनात न ठेवता
ती व्यक्त केली पाहिजे. आपण मोकळं झालं पाहिजे. आपण कोणापाशी तरी बोललं पाहिजे. आणि मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे श्रोते हो, की अंतरात भावनांचा कल्लोळ झाला की ओळीत भाव येऊन होतो शब्दबद्ध. अंतरात भावनांचा कल्लोळ झाला की ओळीत भाव येऊन होतो शब्दबद्ध. कळतच नाही पापण्यांना काय घडले, कळतच नाही पापण्यांना काय घडले. ओघळताना अश्रूसुद्धा होतात स्तब्ध, ओघळताना अश्रूसुद्धा होतात स्तब्ध. कारण आपल्याला माहीत आहे की एकांतात कुढत बसण्यापेक्षा चार चौघात बसलं तर निश्चितपणे वेळ आनंदी जातो. आणि मी माझ्या दुसऱ्यासुद्धा एका चारोळीमध्ये नेहमी म्हटलेलं आहे की दरवेळी आपण सुखाची अभिलाषा करतो, आपण दुःखांना टाळण्याचा प्रयत्न करतो, परंतु दुःख जी आहेत ती अनपेक्षितपणे आपल्या जीवनामध्ये येतात. त्यामुळं दुःखांनासुद्धा तेवढाच सन्मान दिला पाहिजे आणि त्यातून बाहेर येण्यासाठी आपण सकारात्मक असा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. मी माझ्या चारोळीमध्ये दुसऱ्या एका असं लिहिलेलं होतं श्रोते हो, की मी माझ्या दुःखांनाही नेहमी आपुलकीनेच असतो गोंजारत. मी माझ्या दुःखांनाही आपुलकीनेच असतो गोंजारत. त्यांना जरासेही टाळले की मग ते बसतात मनात दंगा करत, ते बसतात मनात दंगा करत. आणि जेव्हा आपण मनामध्ये आपली दुःख दंगा करायला लागतात त्याचे परिणाम आपल्या रोजच्या वागण्यावर बोलण्यावर दिसतात. चिडचिडपणा वाढतो. त्यामुळं व्यक्त होत गेलं पाहिजे असं मला वाटतं श्रोते हो. आणि आपण आज आपल्या सर्व भारतातल्या वेगवेगळ्या भागातल्या मान्यवरांनी पाठवलेल्या सुंदर अशा कविता व चारोळ्यांचा आपण आस्वाद घेत आहोत. आणि आजच्या शोमधल्या आपण पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात श्रोते हो. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे वर्षा कुलकर्णी, खोक्कर, मालाड पूर्व, मुंबई येथून. आणि मॅडम लिहित आहेत की सांगू कशी मुख्या मनाची व्यथा, सोसवेना आता ही दर्दनाक कथा. सांगू कशी मुख्या मनाची व्यथा, सोसवेना आता ही दर्दनाक कथा. घाव सोसूनही मन हसत असते, बिचाऱ्याला अश्रूंचीही साथ नसते. वा. घाव सोसूनही मन हसत असते, बिचाऱ्याला अश्रूंचीही साथ नसते. गुंतेही सुटेना प्रश्नांची उत्तर मिळेना, गुंतेही सुटेना प्रश्नांची उत्तर मिळेना. अंतरीच्या भावनांचा आक्रोशही ढळेना, अंतरीच्या भावनांचा आक्रोशही ढळेना. सुखाच्या प्रतीक्षेत अवचित कधी रमते, सुखाच्या प्रतीक्षेत अवचित कधी रमते. अगम्य मनाचे कोडे कधीही ना उलगडते, अगम्य मनाचे कोडे कधीही ना उलगडते. खूपच अप्रतिम भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो. आणि मनामध्ये जी खूप सारी कोडे असतात ती कधी उलगडतात, कधी उलगडत नाही. मला असं वाटतं श्रोते हो, आपण वाचलंही असेल, ऐकलंही असेल की काही प्रश्न जे आहेत ते सोडून दिल्यानंतर सुटतात. आपण जर ते सोडवत बसलो तर वेळ जातो, पैसा जातो आणि आपली मानसिक स्थिती बिघडते. त्यामुळं कधी काही प्रश्न हे काळावर सोडून द्यावं लागतात. आणि प्रत्येक प्रॉब्लेमला, प्रत्येक जे वाईट कटू प्रसंग असतात, जे किचकट क्लिष्ट असे प्रश्न असतात, त्यांना काळ हे सर्वात चांगलं औषध असतं. त्यामुळं काही प्रश्न जे आपल्या आवाक्याच्या बाहेरचे आहेत, जे प्रश्न आपण आजच्या स्टेजला सोडवूच शकत नाही, त्यांना आपण काही काळ जाऊ देण्यासाठी सोडून द्यावं लागतं. तर या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या आपण 2 चारोळ्यांकडे वळूयात. आणि ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सौ रोहिणी कोठावदे, डोंबिवली पूर्व, ज्या की निवृत्त हेड क्लार्क मुंबई महानगरपालिकेच्या होत्या मॅडम. आणि त्यांनी लिहिलं आहे की मुख दिसे हासरे दर्शवणे दंत तुझे, मुख दिसे हासरे दर्शवणे दंत तुझे. नयन बोलते खरे मनी विचार खुजे. पहिल्या चारोळीमध्ये सुंदर असे मॅडमनी भाव मांडलेले होते की मुख दिसे हासरे दर्शवणे दंत तुझे, नयन बोलते खरे मनी विचार खुजे. वा. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्या लिहित आहेत की वेडे मन वेडी काया न कुणास ठाव पडाया, वेडे मन वेडी काया न कुणास ठाव पडाया. काय बोचते मनी हृदया, काय बोचते मनी हृदया. जगी न काही दाखवाया, जगी न काही दाखवाया. मनात बोचलेलं जगाला दाखवूसुद्धा आपण कधी शकत नाही. ही सर्वात मोठी मनाची शोकांतिका असते. आणि काही गोष्टी असतात ज्या गोष्टींवर आपण एकतर्फी निष्कर्षाला पोचतो. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण एखाद्याच्या सांगण्यावरून किंवा एक बाजू ऐकून बऱ्याच वेळा आपण आपलं मत बनवतो आणि आपण त्या व्यक्तीला वाईट ठरवतो. आपण त्या व्यक्तीला खुलासा देण्याची संधीसुद्धा देत नाही. हे त्या व्यक्तीसाठी आणखीनच नैराश्याच्या गर्तेमध्ये ढकलणारं त्या व्यक्तीला असतं श्रोते हो. त्यामुळं मला असं वाटतं
की ज्या गोष्टींची तुम्हाला पूर्ण माहिती नाही, ज्या गोष्टींच्या दोनही बाजू तुम्हाला माहीत नाहीत, त्यावेळी एक बाजू पाहून आपण एखाद्या व्यक्तीबद्दल वाईट मत बनवणं किंवा एखाद्या व्यक्तीला दोष देणं हे निश्चितच खूप चुकीचं आहे. आणि श्रोते हो, या सुंदर 2 चारोळ्यानंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका रचनेकडे वळूयात. श्रोते हो, मुखवटा या शीर्षकाखाली सीमा भंडारे, बावधन, पुणे येथून मॅडमनी सुंदर असे 8 ओळींचे काव्य पाठवलेले आहे आणि मॅडम लिहित आहेत की मनातले दुःख माझे मी मिटून घेतले. वा, मनातले दुःख माझे मी मिठून घेतले, हसू ठेवले ओठावर, डोळे काही सांगून गेले. हसू ठेवले ओठावर, डोळे काही सांगून गेले, माझी व्यथा लपविण्यास मी माहिर आहे. वा, माझी व्यथा लपविण्यास मी माहिर आहे, हसूच हवे जगण्यासाठी म्हणून मुखवटा घेतला आहे. हसूच हवे जगण्यासाठी म्हणून मुखवटा घेतला आहे. खूपच अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो 8 ओळींची. कारण आपल्याला माहीत आहे की जग हे दुःख ऐकायला तयार नसतं. आपले दुःख आपणच त्याचं निरसन करायचं असतं, आपणच स्वतः मनानं खंबीर व्हायचं असतं. आपले प्रॉब्लेम्स हे आपणच सोडवायचे असतात. फार तर आपल्याला इतर लोक मदत करू शकतील, परंतु ते सोडवायचे तर स्वतःलाच असतात. त्यामुळं आपण कायम जगासाठी हसरं राहिलं पाहिजे आणि आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण खंबीर मनानं सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर निश्चितपणे आपला प्रत्येक क्षण हा आनंददायी असा होईल श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या आपण 2 चारोळ्यांकडे वळूयात. चित्र चारोळी या शीर्षकाखाली सौ किशोरी शंकर पाटील विरार यांनी एक रचना पाठवलेली आहे आणि मॅडमनी लिहिलं आहे की हसऱ्या चेहऱ्यामागे दुखरा चेहरा, दुःख निराशेने मनुष्यास घेरले. हसऱ्या चेहऱ्यामागे दुखरा चेहरा, दुःख निराशेने मनुष्यास घेरले, अनंत कष्ट जीवनी वरवरचे सारे हसू. अनंत कष्ट जीवनी वरवरचे सारे हसू, कसे जगावे विचारांचे काहूर माजले. वा, कसे जगावे विचारांचे काहूर माजले, मानव बेगडी हास्य चेहऱ्यावर, मानव बेगडी हास्य चेहऱ्यावर मुखवटा पांघरून फिरतोय. मानव बेगडी हास्य चेहऱ्यावर मुखवटा पांघरून फिरतोय. स्पर्धेच्या युगात अति ताणतणाव मनात, स्पर्धेच्या युगात अति ताणतणाव मनात, मनस्वास्थ्याला घातक ठरतोय, मनस्वास्थ्याला घातक ठरतोय. आणि एक विराधक असं वास्तव मांडणारी ही सुंदर अशी रचना होती श्रोते हो, की आपण अति ताणतणावामुळं हे आपल्या मनस्वास्थ्याला ही सर्व परिस्थिती घातक ठरत आहे. आणि आपल्याला बऱ्याच वेळा माहितीसुद्धा आहे की आपल्याजवळ पैसे असतात, परंतु आपल्याला जेवण करण्यासाठी, टिफिन खाण्यासाठी, कुठंतरी नाश्ता बाहेर करण्यासाठी वेळ नसतो किंवा घरून नेलेला टिफिन खाण्यासाठी सुद्धा वेळ नसतो, अगदी चहा घ्यायलासुद्धा वेळ नसतो. तर मला असं वाटतं की असं जीवन जगणं याचा काहीच उपयोग नाही. पहिल्यांदा आपण स्वतःला सांभाळलं पाहिजे. स्वतःचं शरीर आणि मन हे दोन्ही सुदृढ ठेवलं पाहिजे. शरीरासाठी आपण व्यायाम करू शकतो, परंतु मनासाठी जे आहे ते एक सुंदर असा व्यायाम म्हणजे स्वतःच्या मनाला आपण आतून खंबीर बनवणं. कारण जोपर्यंत आपण स्वतः आपल्या मनाला सुदृढ आणि आतून खंबीर बनवत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये निराशा, दुःख या ज्या गोष्टी आहेत या वेळोवेळी शिरकाव करत राहतील. म्हणून आपण स्वतःला खंबीर बनवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर या रचनेनंतर पुढच्या एका आपण चारोळीकडे वळूया आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सुनील विभूते फुलपाखरू या नावाने सर लिहितात, नंदगाव तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथून. आणि सरांनी त्यांच्या चारोळीमध्ये लिहिलं आहे की आहे मोप कौल काळजात आग, आहे मोप खौल काळजात आग, वर म्हणतो मन माझं जरा हसून बघ. आहे मोप खौल काळजात आग, वर म्हणतो मन माझं जरा हसून बघ. मग रुबाबच देतो, मग रुबाबच देतो जगण्यात माझ, मग रुबाबच देतो जगण्यात माझ. मग येईल त्या आगीला बी हळूहळू लाज, मग येईल त्या आगीला बी हळूहळू लाज. तर सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो, की काळजामध्ये आग जरी असली तरी आपण हसून बघितलं पाहिजे, आपण हसत हसत संकटांना सामोरं गेलं पाहिजे, असे सुंदर भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो.